शहरातील बाफना ज्वेलर्स या सराफी पेढीच्या संचालकांनी संगनमत करून TJSB सहकारी बँकेची तब्बल 38 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे। सराफी पेढीत 59 कोटी रुपयांचा सोने चांदी आणि हिऱ्यांचा साठा असल्याचे बनावट स्टेटमेंट तयार करून बँकेकडून कोट्यावधींचे कर्ज लाटले। या प्रकरणी पोलिसांनी संशयित मुख्य संचालक निलेश सुभाष बाफना यास अटक केली आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्यात TJSB बँकेचे व्यवस्थापक सुहास विजय दंडवते यांनी बाफना ज्वेलर्सच्या संचालकांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार पोलिसांनी निलेश सुभाष बाफना, सुभाष लक्ष्मीचंद बाफना, नम्रता निलेश बाफना, प्रभावती सुभाष बाफना, कांतीलाल लखीचंद बाफना, सरला पारसमल बाफना यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। बाफना ज्वेलर्सच्या संचालकांनी ऑक्टोबर 1998 पासून TJSB बँकेच्या शरणपूर रोड शाखेतून टप्प्याटप्प्याने 44 कोटी रुपयांपर्यंत कॅश क्रेडिट कर्ज घेतले। मार्च 2025 पासून कर्जदारांनी बँकेचे व्याज भरण्यास टाळाटाळ केली। त्यामुळे जून 2025 मध्ये त्यांचे खाते NPA घोषित करण्यात आले। बँकेने कायदेशीर वसुलीची कारवाई सुरू केली असता संचालकांनी बँकेला दुकानातील स्टॉकची तपासणी करू दिली नाही आणि स्वतःच्या स्वाक्षरी सराफी पेढीत 59,07,24,844 रुपयांचा माल असल्याचे बनावट स्टेटमेंट बँकेला सादर केले। बँकेच्या अर्जावर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कोर्ट कमिशनर म्हणून ॲडव्होकेट अमोल वावीकर यांची नियुक्ती केली होती। 3 जून 2026 रोजी कोर्ट कमिशनर पंच मूल्यांकनकार आणि पोलीस बंदोबस्तासह शरणपूर रोडवरील सुयोजित संकुलमधील बाफना ज्वेलर्सचे दुकान जप्त करण्यासाठी पोहोचले। संचालकांनी सहकार्य न केल्याने अखेर दुकानाचे शटर तोडण्यात आले। दुकानात प्रवेश करून जेव्हा शोकेश आणि तिजोऱ्यांची तपासणी केली असता दागिने आणि हिऱ्यांचा 59 कोटींचा साठा सराफी पेढीत दिसून आला नाही। केवळ चांदीच्या वस्तू आणि दागिने आढळले। त्यांचे मूल्यांकन केवळ 25,19,250 रुपये निघाले। त्यामुळे दुकानात फक्त 25 लाखांचा माल असताना 59 कोटींचा बनावट साठा दाखवून बँकेची फसवणूक केल्याची फिर्याद दंडवते यांनी दिली आहे। संचालक निलेश सुभाष बाफना, सुभाष लखीचंद बाफना, नम्रता निलेश बाफना, प्रभावती सुभाष बाफना आणि जामीनदार कांतीलाल लखीचंद बाफना, सरला पारसमल बाफना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशयितांपैकी निलेश बाफना याला पोलिसांनी गजाआड केलंय। पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष नरुटे करत आहेत।